शरद पवारांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन केला होता आणि यावेळी पवारांनी फडणवीसांना दिल्लीतल्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं निमंत्रण दिलंय। इतकंच नाही तर बीड आणि परभणीतल्या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंतीही त्यांनी केली। तर पवारांनी लावलेल्या फोनवरूनच सुनंदा पवार यांनी फडणवीसांना भीमथडी जत्रेचं निमंत्रण दिलंय। पवारांनी आज पुण्यातल्या भीमथडी जत्रेला हजेरी लावली होती आणि या जत्रेतूनच पवारांनी थेट फडणवीसांना फोन लावलेला होता। माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांना या भीमथडी यात्रेसाठी आमंत्रण देण्यात आले का? भीमथडी जत्रेचं निमंत्रण सगळ्यांनाच आहे। भीमथडी जत्रेने आज तागायत 18 ते 20 वर्ष झालं कुठलंही राजकीय हे इथं व्यासपीठ निर्माण नाही। एक तर अराजकीय कार्यक्रम हा जवळपास 18 ते 19 वर्ष आपण भीमथडीच्या माध्यमातून करतो। इथं उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासोबत काय चर्चा आणि त्यांना काय आमंत्रण? सगळ्यांना निमंत्रण गेलेली आहेत, दादांना पण निमंत्रण गेलेलं आहे। पवार साहेबांनी मुख्यमंत्र्यांना फोन केलेला आणि पुण्यातील भीमथडीच्या जत्रेसाठी निमंत्रण पवार साहेबांनी दिलेलं आहे। मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्री याबद्दल योग्य निर्णय घेतील। मला निमंत्रणाबद्दल माहिती नाही, पण माननीय मुख्यमंत्री महोदयांना निमंत्रण गेलं असेल तर ते निर्णय घेतील।